हाय फ्रेंड्स, हेरंब फूड अँड नेचरमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण तिळाचे लाडू बनवणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिळाचे लाडू बनवण्याची सोपी ट्रिक पाहूया। मिश्रण कितीही गरम असले तरी हाताला चटके लागणार नाहीत आणि लाडू अगदी सहज वळले जातील। त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे घेऊया। अर्धा किलो सफेद तीळ, अर्धा किलो किसलेला गूळ, अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं, 2 चमचे भाजलेली चणा डाळ, 1 चमचा वेलची पावडर आणि 2 चमचे तूप। सर्वात आधी तीळ 2-3 मिनिटं मंद आचेवर भाजून घेऊया। तीळ तडतडल्यावर गॅस बंद करून घ्यायचा आहे। कढईमध्ये शेंगदाणे घालून त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडून घेऊया। पाणी शिंपडल्यामुळे शेंगदाण्याची सालं सहज निघतात। आता शेंगदाण्याची सालं काढून जाडसर भरडून घेऊया। आता भाजलेल्या तिळामध्ये शेंगदाण्याचे कूट, चणा डाळ आणि किसलेलं सुकं खोबरं घालून नीट मिसळून बाजूला ठेवूया। गुळाचा पाक तयार करण्यासाठी कढईमध्ये गूळ घेऊया। त्यात 2 चमचे पाणी आणि 2 चमचे तूप घालूया आणि मंद आचेवर सतत ढवळत राहूया। दोन मिनिटांनंतर गूळ पूर्णपणे विरघळून जाईल। पाक तयार झाला आहे ओळखण्यासाठी एका डिशमध्ये पाणी घेऊन त्यात गुळाच्या मिश्रणाचे 2 थेंब टाका। आता पाण्यामध्ये पाकाची नरम गोळी तयार झाल्यावर पाक तयार झाला आहे असे समजावे। पाकामध्ये 1 चमचा वेलची पूड घालून नीट मिसळून घेऊया। आता गॅस बंद करून सर्व साहित्य घालून नीट मिसळून घेऊया। लाडू वळण्यासाठी इथे आपण सोपी ट्रिक वापरणार आहोत। त्यासाठी एक केळीचं पान घेऊया।
केळीचं पान कापून मंद आचेवर अर्धा मिनिट अशा प्रकारे हलकं गरम करून घेऊया आणि त्यावर तूप लावून घेऊया. आता त्यावर 1 चमचा मिश्रण ठेवून गोल आकार देऊ. अशा प्रकारे लाडू बनवताना मिश्रण कितीही गरम असले तरी हाताला चटके लागणार नाहीत आणि लाडू अगदी सहज वळून होतील.